खेलने की कोशिश की थी वहां पर राहुल मात्रे ने, लेकिन एलिवेशन नहीं मिला उनको और ये विकेट नंबर 2 का पतन होता हुआ राहुल मात्रे भी अब आउट होकर वापस जाते हुए। तो दूसरा विकेट अब यहां पर गिर चुका है। राहुल मात्रे भी अब आउट होकर वापस जाते हुए बैकफुट पर जाकर पंच किया था इस गेंद को इनफील्ड के ऊपर से, हालांकि खेलने की भी कोशिश की थी, लेकिन शॉर्ट कवर पर खड़े हुए खिलाड़ी का एक बहुत ही बेहतरीन कैच और ये दूसरा विकेट गिरता हुआ दीवा स्पोर्ट्स दीवा का। 5 रन बनाकर वापस लौटे हैं राहुल और अब नए बैट्समैन आए हैं करण पाटिल। स्कोर जो अब तक हुआ वो है 21। आखिरकार विकेट हासिल की वहां पर आकाश ने। नए बैट्समैन न्यू बैटर करण पाटिल अपनी पारी की शुरुआत करते हुए सामना करेंगे वहां पर आकाश। विकेट लेने के बाद गेंद की लाइन से हट गए वहां पर इस बार करण और गेंद को भेज दिया है डिप फाइनल की दिशा में गेंद जाती हुई इस बार 4 रनों के लिए। थोड़ी सी कमजोर कहीं ना कहीं ये गेंद रही थी, गेंद की लाइन से हटकर इस गेंद को खेल दिया वहां पर करण पाटिल ने और गेंद डिप फाइनल की दिशा में चले गई है 4 रनों के लिए। चौके से अपना अकाउंट ओपन करते हुए करण फिर से वहां पर उसी तरह का स्ट्रोक खेलने की कोशिश की थी, इस बार उछाल काफी मिला था वहां पर, राइजिंग डिलीवरी ये रही थी। देखना सिंगल रन तो पूरा कर लिया वहां पर बल्लेबाजों ने, हालांकि दूसरे रन के लिए भी जाना चाहते थे वहां पर बल्लेबाज करण। थोड़ा नाटकीय क्रिकेट देखने को मिल रहा है बीच ग्राउंड पर, अब जाकर दूसरे रन के लिए निकले हैं। देखना है कि डिसीजन क्या रहता है वहां से एम्पायर का। हालांकि 1 रन तो बड़ी आसानी के साथ पूरा कर लिया था वहां पर बल्लेबाजों ने, अब ये भी देखना होगा कि दूसरा रन कंप्लीट है या नहीं है। देखिए जो थर्ड एम्पायर है सिर्फ बीमर गेंद के लिए है। टीम सूरज इस बात का ध्यान देना है कि थर्ड एम्पायर की सुविधा सिर्फ बीमर गेंद के लिए है। मैच कब शुरू करना है? तुरंत ही फील्डिंग लगाने खेल को शुरू करना है। जय दुर्गा सुरई ए देखिए ऑर्गेनाइजिंग टीम का कहना है कि फील्डिंग आपको लगानी है। देखिए टीम सुरई
यहाँ पर चेक किया जा रहा है, थर्ड एम्पायर हमारे जो है वो चेक करे, आपको फील्डिंग लगानी है, आप लोग फील्डिंग लगा ले, जो भी डिसीजन रहेंगे यहाँ पर हमारे जो तीसरे एम्पायर वो दे देंगे। फेयर डिलीवरी, मैच कब शुरू करना है? देखिए तीसरे एम्पायर का आ चुका है, डिसीजन आ चुका है, फेयर डिलीवरी यहाँ पर आए, रनआउट के लिए
दो ओवर की समाप्ति हो चुकी है। स्कोर जो बनाया गया वो है 28, 28 रन बन चुके हैं। 3 विकेटें भी बीच में गिरी। प्रथमेश मात्रे, राहुल मात्रे और करण पाटिल, ये 3 बल्लेबाज आउट हुए, लेकिन अभी भी शॉटगन वहां पर मौजूद है। अजय भोईर और अच्छी बैटिंग कर रहे हैं। 12 पर बैटिंग करते हुए अजय, जबकि आशीष ने अब तक अपना खाता नहीं खोला है। पिछला जो ओवर था आकाश का थोड़ा सा महंगा ओवर रहा था। 2 बाउंड्री आई थी, एक सिक्सर आया था उस ओवर में। हालांकि विकेट भी आई थी, लेकिन थोड़ा सा कहीं ना कहीं रन ज्यादा खर्च किए। अब ओवर नंबर 3 की शुरुआत होती है और एक बार फिर से कंटिन्यू रखा है केतन पाटिल को। ओवर नंबर 3 में आते हुए वहां पर केतन, पहला ओवर भी केतन का अच्छा रहा था। सिर्फ 6 रन खर्च किए थे उन्होंने पावर प्ले में। 2 ओवर की समाप्ति पर 28 रन बने, 28 रन। मिस टाइम स्ट्रोक, बहुत ज्यादा ऊपर की तरफ गेंद चली गई है। ओ, कैच वहां पर ड्रॉप हुआ है। विकेट कीपर द्वारा वहां पर कैच ड्रॉप होता हुआ। हालांकि अच्छी कोशिश थी वहां पर विकेट कीपर की, बहुत लंबा फासला तय किया था उन्होंने, लेकिन गेंद हाथों पर लगने भर के बाद ये कैच ड्रॉप होता हुआ। पहली गेंद के ऊपर फंसा लिया था केतन ने बल्लेबाज को। बहुत ज्यादा ऊपर की तरफ है इस गेंद को खेला था वहां पर बल्लेबाज ने, और तेज कदमों से सिंगल को डबल में भी कन्वर्ट किया गया है। 2 रन और अब स्कोर में जुड़ते हुए, 2 की मदद से स्कोर 30 पर। ओवर नंबर 3 का अब दोस्तों यहां से खेल शुरू हो चुका है। अगला जो मैच है भवाले बी और धमन गांव के बीच में रहेगा। दोनों कैप्टन आपको तुरंत ही हमारे टॉस बॉक्स से जुड़ना है। और अगला जो मैच रहेगा, इसके बाद जितने भी मैचेस रहेंगे वो 4-4 ओवर के ही मैचेस रहेंगे। भवाले बी के कैप्टन और धमन गांव के कैप्टन तुरंत ही टॉस के लिए आपको आ जाना है। आर के बिल्डर एंड डेवलपर्स टॉस बॉक्स, योगेश मात्रे साहब, सुधीर मात्रे साहब और साथ ही साथ रणधीर मात्रे साहब, ये टॉस बॉक्स। इस बार बिल्कुल देखना वहां पर बल्लेबाज के सामने ये गेंद थी, लेकिन एलिवेशन नहीं उतना मिला था अजय को, और बहुत ही बेहतरीन कैच लॉन्ग अप पर खड़े हुए खिलाड़ी आकाश द्वारा, और ये चौथा विकेट अब गिरता हुआ दिवा स्पोर्ट्स दिवा का। संदीप वहां पर मौजूद थे। 30 पर ये चौथा विकेट अब गिर चुका है दिवा स्पोर्ट्स दिवा। नए बैट्समैन आएंगे, पीयूष। ये ओवर भी अच्छा घटता हुआ केतन पाटिल द्वारा। विकेट हासिल की, बड़ा विकेट, जिस तरह से हम देख रहे थे कि अजय भोईर बैटिंग कर रहे थे, एक सिक्सर एक बाउंड्री भी उनके बैट से आई थी। 14 रन बनाकर वापस लौटे अजय। देखने अब नए बैट्समैन पीयूष, लेफ्ट हैंडेड बैट्समैन है पीयूष। पीयूष और आशीष दोनों फ्रेश बैट्समैन है। केतन पाटिल, पिछला ओवर भी अच्छा रहा था, और इस ओवर की हम बात करें तो 2 गेंदों में सिर्फ 2 रन खर्च किए और एक विकेट हासिल की उन्होंने। एक बार फिर से वहां पर केतन आते ही साथ ऑन साइड की दिशा में गेंद को खेल दिया। देखना है डीप में खिलाड़ी मौजूद, लेकिन मौका नहीं रहेगा। इस बार गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। बाउंड्री आई है, 34 पर स्कोर। ग्लांस करने की कोशिश की थी इस बार वहां पर बल्लेबाज ने। आज टीम में विकी मात्रे मौजूद नहीं है, लेकिन अभी अभी टीम के साथ ज्वाइंट होते हुए आर्यन भोईर। 34,
पिछली गेंद अच्छी रही थी वहां पर केतन की, ग्लांस करने की कोशिश की थी वहां बल्लेबाज पीयूष ने। बाउंड्री लगने के बाद इस बार अच्छी वापसी भी की वहां पर गेंदबाज ने। बड़ा हिट लेने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज ने, ऑफ स्टंप के बाहर से इस बार गेंद को निकाल दिया और लगातार अभी ये दूसरी डॉट गेंद खेलते हुए। पहली गेंद जब फेस की थी पीयूष ने तो बाउंड्री आई थी उस गेंद के ऊपर, लेकिन उसके बाद लगातार दो अच्छी डिलीवरी देखने को मिली है केतन पाटिल द्वारा। खाड़ी का ये बहुत ही खूबसूरत ग्राउंड, खासदार चषक। इस बार विकेट, इस बार नहीं बच पाए वहां पर बल्लेबाज पीयूष, और ये पांचवा विकेट अब गिरता हुआ दीवा स्पोर्ट्स दीवा का। बहुत ज्यादा ऑफ स्टंप के बाहर की गेंद को लपेट कर मारने की कोशिश की थी बल्लेबाज ने, बल्ले का एक मोटा सिरा लेकर सीधा गेंद विकेट कीपर के हाथों में जाती हुई। कमाल की गेंदबाजी यहां पर देखने को मिलती हुई केतन पाटिल द्वारा। 34 पर ये अब पांचवा विकेट गिर चुका है। ओवर की समाप्ति भी, 3 ओवर का खेल खत्म हो चुका है और स्कोर अगर हम देखें तो यहाँ अच्छा बनाया गया, 34 रन बन चुके, लेकिन 5 विकेटें भी गिरी है। अपने 2 ओवर में कुल मिलाकर 12 रन खर्च किए केतन पाटिल ने और 2 विकेटें उन्होंने हासिल की है। चौथे ओवर में अब गेंदबाजी के लिए आएंगे, ओवर नंबर 4 लेकर आते हुए गेंदबाज आविष्कार आए हैं गेंदबाजी के लिए। आयुष एक युवा खिलाड़ी है, आयुष गेंदबाजी के लिए आते हुए। सुजीत पाटिल लॉन्ग ऑफ की दिशा में खेल खड़े हुए हैं। एक बहुत ही पुराने खिलाड़ी है सुजीत, काफ़ी वक्त बालाजी स्पोर्ट्स के लिए भी उन्होंने खेला है। 2 खिलाड़ी ऐसे हैं सुरई की टीम में हम देख रहे हैं कि रुपेश छोटू और सुजीत, जिन्होंने बालाजी स्पोर्ट्स के लिए काफ़ी वक्त क्रिकेट खेला है। आयुष लंबे रनअप के साथ ओवर नंबर 4 लेकर आए हैं आयुष। पहली गेंद वहां पर देखना है, लोअर फुल टॉस ये गेंद रही थी। फील्डिंग इस बार डीप में अच्छी देखने को मिली और लेकिन उसी बीच देखना है कि मिसअंडरस्टैंडिंग भी रही है, विकेट वहां पर एक और गिरता हुआ, तालमेल नहीं था वहां दोनों खिलाड़ियों के बीच में। पिंटू इस वक्त आउट होकर वापस जाते हुए, डायमंड डक पर आउट हुए हैं पिंटू। ना ही कोई गेंद खेली, ना ही कोई रन उन्होंने बनाया है, बिल्कुल तैयार नहीं थे आशीष। सिंगल रन तो बड़ी आसानी के साथ पूरा कर लिया था, लेकिन दूसरे रन के लिए तैयार नहीं रहे थे वहां पर उनके साथी खिलाड़ी, लेकिन रन के लिए निकल पड़े थे पिंटू, और डायमंड डक पर आउट होकर वापस लौटते हुए। अब कहीं ना थोड़ी सी कठिनाइयां यहाँ पर आती हुई दीवा स्पोर्ट्स दीवा के लिए, क्योंकि ये छठा विकेट अब गिर चुका है। लोअर फुल टॉस ये पहली गेंद रही थी आयुष की, मिड विकेट की दिशा में गेंद को खेल भी दिया था आशीष ने, लेकिन तेज कदमों से दूसरे रन के लिए पलटे थे वहां पर 35। बैटिंग टीम ने यहां पर रिव्यू लिया है। अगर आपको डिसीजन लेना है तो थोड़ा जल्दी लेना है। आर्यन भोईर अब आए हैं, नए बैट्समैन आर्यन। दो साल में ये खिलाड़ी भी बहुत छाया है, जिस तरह से इस खेल रहा है आर्यन का। देखने अपनी पारी की शुरुआत करते हुए इनफील्ड के ऊपर से इस बार खेल दिया गेंद को,
देखना है गेंद का पीछा किया जा रहा है लेकिन नहीं रोक पाएंगे गेंद को, और ये गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। बहुत ज्यादा विट दे बैठे थे वहां पर आयुष, ऑफ स्टंप के बाहर से इस गेंद को खेल दिया वहां पर न्यू बैटर आर्यन भोईर ने। अपर कट के अंदाज में इस गेंद को खेला और इनफील्ड के ऊपर से गेंद जाती हुई 4 रनों के लिए। एक अच्छे शॉट के साथ अपनी पारी की शुरुआत करते हुए आर्यन भोईर चौकी की मदद से स्कोर अब 39 39 पर स्कोर। रन भी बन रहे, विकेटें भी जा रही है, मिला जुला खेल देखने को मिल रहा है। इस बार ये अच्छी गेंद रही थी, विकेटों के बीच में गेंद को रखी थी लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद है। बॉटम एंड का इस बार बहुत ही बेहतरीन तरीके से उपयोग किया वहां पर आर्यन भोईर ने, और गेंद फिर से चली गई है बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। बैक टू बैक 2 गेंदों पर 2 बाउंड्री आती हुई। विकेटों के बीच में इस बार गेंद को रखी थी वहां पर, हालांकि डीप में खिलाड़ी वहां पर मौजूद थे, रुपेश छोटू वहां पर मौजूद थे, उनके सर के ऊपर से गेंद निकल गई है 4 रनों के लिए। 43। अगला जो मैच रहेगा भवाले बी और धामनगांव के बीच में मैच रहेगा। चौथे ओवर का ये खेल चल रहा है। पहली इनिंग की समाप्ति से पहले दोनों कैप्टन आपको टॉस के लिए आ जाना है, भवाले बी के कैप्टन और धामनगांव। नेक्स्ट मैच थोड़ा कहीं ना कहीं ये इनिंग जो है थोड़ी लंबी चल रही है। इस बार ये अच्छी गेंद रही थी, व्हाइट यॉर्कर इस बार की थी वहां पर, खोद कर इस गेंद को निकालने की कोशिश की थी वहां बल्लेबाज ने, बल्ले का बारी सिरे लगा और ये सिंगल रन पूरा करते हुए इस गेंद के ऊपर। लगातार 2 बाउंड्री लेकिन उसके बाद एक अच्छी गेंद के साथ वापसी की है आयुष ने और स्कोर को पहुंचा दिया है बल्लेबाज ने 44 पर 44 पर स्कोर। स्लाइस करना चाहते थे वहां पर बल्लेबाज लेकिन अवे फ्रॉम द बॉडी, बल्लेबाज की रेंज से काफी बाहर की तरफ ये गेंद रही थी वाइट। बल्लेबाज से इस बार कहीं ना कहीं बचने की कोशिश की थी वहां पर गेंदबाज आयुष ने, लेकिन बहुत ज्यादा बाहर की तरफ भी गेंद को रखी थी। फ्रंट फुट को आगे निकालकर क्रॉस दी लाइन गेंद को खेलने की कोशिश की थी वहां पर बैट्समैन ने, लेकिन एक और अच्छी गेंद रही है। तो अब अच्छी गेंदबाजी करते हुए वहां पर आयुष, आयुष की ये गेंद देखना, लॉफ्ट कर दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से, इस बार गेंद को भेज दिया है, गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई आउट ऑफ द पार्क 6 रन। कमाल का स्ट्रोक वहां पर आशीष के बैट से आता हुआ, लेग स्टंप पर ये गेंद थी, थोड़ा सा सफल हुए, गेंद की लाइन से हटे और गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से भेज दिया है 6 रनों के लिए। 51 पर स्कोर। ये अच्छा स्ट्रोक आया है आशीष के बैट से और सिक्सर से अपना अकाउंट भी ओपन किया है आशीष ने। इस इनिंग का ये दूसरा सिक्सर लगता हुआ। सत्रह रन खर्च किए अपने ओवर में वहां पर आयुष ने। पहले ओवर की हम बात करें तो 6 रन, दूसरे ओवर में 19, फिर से तीसरे ओवर में 6 रन, लेकिन चौथे ओवर में 17 रन खर्च किए है गेंदबाज ने। अब देखना है कि डेथ ओवर, लास्ट ओवर, स्लॉग ओवर का अब खेल शुरू होने जा रहा है। ये जो मैच है 5वां ओवर का मैच है, लेकिन अगला जो मैच रहेगा भवाले बी और धामनगांव के बीच में जो मैच रहेगा वो 4-4 ओवर का मैच रहेगा। इस मैच के बाद जितने भी मैचेस रहेंगे सभी मैचेस 4-4 ओवर के रहेंगे। ये पहला मैच है, ओपनिंग मैच है आज के दिन का, इसीलिए ये 5-5 ओवर का मैच है, लेकिन इसके बाद सभी मैचेस 4-4 ओवर के रहेंगे। दिशांत को बुलाया गया है लास्ट ओवर में, डेथ ओवर में गेंदबाजी के लिए। देखने का दिशांत कितना शांत रखेंगे बल्लेबाजों को।
बहुत ही खूबसूरत तरीके से इस गेंद को खेल दिया वहां पर, बल्लेबाज ने अपनी तरफ गेंद को आने दिया और हल्के हाथों से इस गेंद को खेलते हुए आर्यन सिंगल रन पूरा किया, स्ट्राइक को रोटेट किया है। लास्ट ओवर की शुरुआत यहां पर हो चुकी है, सिंगल की मदद से स्कोर 52-52 पर अब स्कोर। स्लॉक करने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज आशीष ने, देखना है सही तरीके से मिडल नहीं कर पाए थे, गेंद को बल्ले के बीचों बीच लेकर नहीं खेल पाए, लेकिन रनिंग बिटवीन द विकेट इस बार अच्छी देखने को मिली है। सिंगल को डबल में कन्वर्ट करते हुए वहां पर दोनों ही बैट्समैन आशीष और आर्यन। लास्ट ऑफिशियल कॉल है, दोनों कैप्टन आपको तुरंत ही हमारे टॉस बॉक्स से जुड़ जाना है। भवाले बी और धामन गांव के बीच में अगला मैच रहेगा। हमारे एक और कमेंटेटर योगेश चिकने भी हमसे जुड़ते हुए, वेलकम योगेश, आपका भी स्वागत है। बहुत ज़्यादा सफल हो गए थे वहां पर बल्लेबाज और विकेट कीपर दोनों को बीट करती हुई ये गेंद, देखना है कि सिंगल रन पूरा करते हुए वहां पर लगातार हर गेंद को ऑन साइड में खेलने की कोशिश कर रहे हैं वहां पर आशीष। इस बार भी वही करने की कोशिश की थी, गेंद की लाइन से अपने आप को पूरी तरीके से अलग कर दिया था वहां बल्लेबाज ने, और ये सिंगल रन अब स्कोर में जुड़ता हुआ। लास्ट ओवर में हम देख रहे हैं कि निशांत जो है कि अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाज को मौका नहीं दे रहे बड़े हिट लगाने के लिए। चैनल में गेंदबाजी हो रही है, 3 गेंदों में अब तक सिर्फ 4 रन खर्च किए उन्होंने। इस बार जाएंगे गेंद बाउंड्री के बाहर, लॉन्ग लेग को इस बार क्लियर कर दिया है आर्यन भोईर ने। हाफ ट्रैकर ये गेंद थी वहां पर और बहुत ही बेहतरीन तरीके से गेंद को खेल दिया है, लॉन्ग लेग के ऊपर से गेंद चली गई है इस बार 6 रनों के लिए। कमाल की बैटिंग करते हुए आर्यन भोईर, पिछले ओवर में लगातार 2 बाउंड्री और इस ओवर में हम देख रहे हैं कि एक बहुत ही खूबसूरत सिक्सर लगाया है उन्होंने। 16 पर बैटिंग करते हुए आर्यन और टीम का स्कोर अब पहुंचा दिया है सिक्सर की मदद से 61 पर स्कोर। देखना है अभी भी कुछ गेंदे 2 गेंदे बची हुई है पहले ओवर की इनिंग की समाप्ति के लिए। इस बार अच्छी गेंद रही थी वहां पर निशांत की, काफी तेज स्ट्रोक लगाया इस गेंद के ऊपर, जमीन के सहारे से खेल दिया था और ये सिंगल रन अब स्कोर में जुड़ता हुआ। पिछली गेंद के ऊपर सिक्सर लगाया था आर्यन भोईर ने, लेकिन उसके बाद जो अगली गेंद रही निशांत की वो अच्छी गेंद रही थी, ऑफ स्टंप पर गेंद को रखी थी वहां पर निशांत ने, अलाउंड द ग्राउंड गेंद को खेलते हुए सिंगल रन पूरा किया है और स्कोर को पहुंचा दिया अब 62 पर स्कोर। इनिंग की लास्ट गेंद के साथ अब वहां पर निशांत। ये अच्छी गेंद, ये बहुत ही बेहतरीन गेंद रही थी वहां पर, राइजिंग डिलीवरी रही थी, ऑन साइड में गेंद को खेलने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज ने और इनिंग की जो समाप्ति हुई है वो डॉट गेंद के साथ हुई है। टॉस जीतकर पहले बैटिंग करती हुई दीवा स्पोर्ट्स दीवा ने रन बनाए हैं 62 और 63 का अब टारगेट रहेगा जय दुर्गा सुरई ए के सामने। आइए अगला टॉस अब होने जा रहा है भवाले बी और धमन गांव के बीच में रहेगा, दोनों कैप्टन आपको तुरंत ही हमारे टॉस बॉक्स से जुड़ जाना है। आरके बिल्डर एंड डेवलपर्स टॉस बॉक्स, योगेश मात्रे साहब, सुधीर मात्रे साहब और रणधीर मात्रे साहब, ये टॉस बॉक्स आरके बिल्डर एंड डेवलपर्स। 63 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए, टारगेट हम देखें तो एक अच्छा टारगेट सेट किया गया है, लेकिन जय दुर्गा सुरई के पास भी जो बैटिंग है वो बहुत ही मजबूत बैटिंग है, लेकिन दूसरी तरफ गेंदबाजी भी अच्छी है दीवा स्पोर्ट दीवा के पास, तो ये मैच जो है एक अच्छा मैच हमें देखने को मिलेगा।
आइए हमारे बीच में अब आगमन होता हुआ माजी सरपंच महेंद्र तांगड़ी जी का। वेलकम सर, आपका स्वागत। और साथ ही साथ बाबू राव वैते जी, वेलकम सर, आपका भी स्वागत है। महेंद्र जी तांगड़ी साहब माजी सरपंच, वेलकम सर। खासदार चषक 2025 में आए हुए सभी मान्यवर्स का स्वागत है, सभी का मैं वेलकम करता हूं। सेकंड इनिंग की अब यहां से शुरुआत होने जा रही है और कमेंट्री में अब आते हुए योगेश चिकने। है सुस्वागतम सुस्वागतम. तर यानंतर जो सामना होणार आहे भावाळे ब आणि मयू इलेवन धामणगाव या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्सशी जोडले जायचं आहे. लगेच आपली नाणेफेक करून घ्यायची आहे. कृपया वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा. स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खार्डी आयोजित भव्य असं हा खासदार चषक 2025 आणि दिवस रात्र खेळली जाणारी ही स्पर्धा. या स्पर्धेचा आनंद अनेक खेळाडूंनी आतापर्यंत घेतलेला आहे. अनेक खेळाडू घेत आहेत, अनेक प्रेक्षक वर्ग, अनेक रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि नक्कीच ही स्पर्धा मात्र रंगरूपाला आलेली आहे. याचं हे जिथे जागतं उदाहरण. असंख्य पाहुण्यांची मांदी आली या पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला लाभलेली आहे, उपस्थिती लाभलेली आहे. भेट देऊन अनेक पाहुणे या स्पर्धेतून नक्कीच स्पर्धेची शोभा वाढवून गेलेले आहेत. दरम्यान सुरू असलेला हा सामना आजच्या दिवसातील पहिला सामना, अतिशय महत्त्वपूर्ण सामना. पहिल्या दिवसातील या पहिल्या आजच्या सामन्यातून जबरदस्त अशी फलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजांनी सुरुवातीला हुकूमत गाजवली होती या सामन्यात, मात्र त्यानंतर फलंदाजांनी मात्र शेवट चांगल्या पद्धतीने केला आणि एकंदरीत धावसंख्या धावफलकावर उभारलेली आहे ती 62. दिवास्फोट दिवा या संघाच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. 5 षटकामध्ये एकंदरीत 63 धावा करायच्या आहेत आणि या धावा करण्यासाठी दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत आहेत. सलामीसाठी सज्ज झालेले स्ट्राईकला असेल रुपेश आणि नॉन स्ट्रायकरला आहे तो सुजित. जयदुर्ग सुरई. रुपेश यांच्याबद्दल काय म्हणायचं. अनेक वर्ष यांनी क्रिकेटला दिलेली सेवा, अनेक वर्ष त्यांनी सलामीवर असो, वन डाऊनच्या पोझिशनवर असो, कुठल्याही क्रमांकावर त्याला फलंदाजीसाठी पाठवलं तर नक्कीच आवर्जून आपल्या कर्णधाराला चांगली सलामी, चांगली फलंदाजी करून देण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा तंत्रशुद्ध फलंदाज. नॉन स्ट्रायकर यांना जर आपण बघितलं तर सुजितची ओळख जर म्हटली तर एक हार्ड हिटर फलंदाज म्हणजेच आक्रमक फलंदाज म्हणून ओळखलं जाते. दोन्ही फलंदाजाची खासियत, दोन्ही फलंदाजांचे कौशल्य वेगवेगळे. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते आर्यन. राईट ओव्हर द विकेटचा मारा रुपेशसाठी. पहिला चेंडू आता मात्र इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे राहुल, इथे चुकी करतोय. रुपेश सारख्या फलंदाजाला मात्र इथे जीवनदान मिळते. पॉवर प्लेच्या सत्रात, पॉवर प्लेच्या खेळात सर्वात धोकादायक फलंदाज म्हणून रुपेशकडं पाहिलं जातं आणि त्याच फलंदाजाला इथं राहुलकडून एक जीवनदान मिळते. बघूयात कितपत या जीवनदानाचा फायदा उचलेल रुपेश. पुन्हा एकदा आर्यन थोडीशी नाराज असतील आपल्या सहकार्यावर, कारण पहिल्याच चेंडूवर त्यांना सफलता मिळाली होती. आत्मविश्वास वाढवण्याचा इथे एक संधी चालून आली होती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बदल केलं जाते. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक सजवला जातोय, त्यानंतर एक डीप मिड विकेटला आहे
एक लॉंग ऑनला आहे. बघूया आर्यन कशा रीतीने चेंडू हाताळेल. उजव्याशीच्या बाहेर मात्र जिथे क्षेत्ररक्षक नाहीत त्या क्षेत्रामध्ये चेंडूला फोर्स केला. चेंडू जाईल एका टप्प्याने सीमारेषेबाहेर. या इनिंगचा पहिला वहिला चौकार. मी आधीच म्हटलं की पॉवर प्लेच्या षटकात धोकादायक असणारा हा फलंदाज. या फलंदाजाला तुम्ही जर संधी द्याल त्याला पुन्हा मैदानावर टिकून राहण्यासाठी झेलचीच्या स्वरूपात जीवनदान द्याल तर नक्कीच तुमच्या गोलंदाजाला याचा फटका बसेल, संघाला याचा फटका बसेल. या चौकारांनी धावसंख्या पोचलेली आहे ती 6वर. नक्कीच 62 धावा आहेत, 63 धावा करायच्या आहेत. एकंदरीत 16.25ची जेमतेम आपल्याला सरासरी राखावी लागेल. आणि त्या अनुषंगाने सलामीला येताना पॉवर प्लेच्या षटकात रुपेशकडून फलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा आर्यन. बघूया या चेंडूवर काय रणनीती असेल, गोलंदाजी काय रणनीती असेल फलंदाजाची. आता मात्र अप्रतिम असा कट शॉट खेळला होता. क्षेत्ररक्षण तितकंच दर्जेदार पाहायला मिळालं आपल्याला. फेकीही चांगली होती, भलेही गोलंदाजाला गॅदर करता आली नाही, मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला. एकेरी धावे व्यतिरिक्त काही नाही. यानंतर जो सामना होणार आहे आम्ही वारंवार आपल्याला पुकारा देत आहोत. भावाळे ब संघ आणि मयू 11 धामणगाव, कृपया सहकार्य करा. ही स्पर्धा अतिशय मोठी स्पर्धा आहे, नावारूपाला आलेली स्पर्धा आहे. असंख्य प्रेक्षक वर्गाचा चाहत्यांचा या स्पर्धेकडे लक्ष आहे, त्यामुळे आपण कृपया दिरंगाई करू नका. आर्यन इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. एका टप्प्याने जाईल चेंडू सीमा रेषेबाहेर. चौकार. एक नंबर सुरेश म्हात्रे एक नंबर. बद्दल म्हटलंय रुपेश तंत्रशुद्ध फलंदाज आहे. त्यानंतर सुजित याच्याकडे क्षमता आहे की आक्रमक खेळ करण्याची, आणि तो आक्रमण आपल्याला इथे पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मात्र त्याला सहज शक्य होईल अशा हेलिकॉप्टर शॉटने उडवलेला आहे. पुन्हा एकदा आर्यन. आता मात्र बॅटची लिडिंग एज. काय घडलंय तिथे, चेंडू बॅटला स्पर्श करून गेला होता. यष्टी रक्षक चुकी करतोय. प्रथमेश म्हात्रे. या षटकात दोन्ही फलंदाजांना मात्र क्षेत्ररक्षकांकडून संधी दिली जाते. आर्यन करेल तरी काय करेल, दोन्ही फलंदाजांना त्यांनी माघारी पाठवण्याचं काम केलं होतं. धावसंख्या 11. इथे मात्र बघा झेल हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे खाली, नाही सोडणार. बघा त्यांचे 12 खेळाडूच म्हटले की नाही सोडणार, आणि खरंच तसंच घडलं. फलंदाज बाद. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. फक्त चालते. नक्कीच सर्वांचे लाडके नेते ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेलेली आहे, खासदार चषक 2025, सर्वांचे मामा बाळ्या मामा. प्रत्येक माणसाच्या हृदयात ज्यांनी घर केलेलं आहे, मनात जे वसलेले आहेत, असे लाडके नेते बाळ्या मामा. मग समाज कुठलाही असो, जात धर्म पंथ कुठलीही भेदभाव न करता सर्वांच्याच हृदयामध्ये घर केलेले लोकनेते, त्यांच्याच नावाने ही स्पर्धा. आणि खरंच ही स्पर्धा अतिशय रंगते. दिवसा चांगला खेळ करतायत तरुण खेळाडू वर्ग. त्यानंतर रजनी क्रिकेटमध्ये सुद्धा अनेक खेळाडू आपलं कौशल्य दाखवतात, आणि त्यानंतर प्रेक्षक रजनी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त आनंद लुटतात लाईव्ह प्रक्षेपणाचा. पहिल्या षटकात धावसंख्या आहे 11. कुठेतरी धावा कमी पडलेल्या दिसत आहेत, कारण 16च्या जास्त सरासरी करायची होती, मात्र तितकी सरासरी राखली नाही. 2 जीवनदानाचा फायदा
उचलता आला नाही हवा तसा. 2 चौकार जरी गेले असतील पहिल्या षटकात तरी मात्र धावसंख्या जेमतेम आवाक्यात आहे. चार षटकांचा सामना असा आमच्या गुणलेखकाचा थोडा भास झाला होता. 5 षटकांचा सामना आहे त्याच्यामुळे 16ची नाही तर 12ची 12.60ची सरासरी गाठणं गरजेचं आहे. आणि एकंदरीत बघूया गोलंदाजी मार्गावर दुसरं षटक घेऊन येतोय पियुष. पियुष बघूया जशी इथे मात्र लेटकर काय लाजवाब फटका आहे हा. अंधारात गोंजारात चेंडू जाईल सीमारेषे बाहेर चौकार. अरे विषयाला पेश यांची जर आपण कदकाठी बघितली शरीर बघितले तर अजिंक्य रहाणेची कुठेतरी आपल्याला आठवण येते. त्यांच्यासारखी फलंदाजी इथे पाहायला मिळते. बघा कसोटी क्रिकेटच्या अंदाजाने पॉइंट आणि कव्हरच्या मधून कसा चेंडूला गॅपमध्ये ढकलला. लाजवाब. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तर थोडासा क्रॉस झाला होता फलंदाज. ऑफ साईडच्या बाहेरील चेंडूला मात्र आपल्या मनाने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो तुम्ही आधीच ठरवू शकत नाही की आपल्याला कुठला फटका खेळायचा आहे कुठल्या दिशेला खेळायचं आहे. ज्याप्रमाणे चेंडू येईल त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यावर उत्तर पाहिजे त्याच्यावर इतके फटके पाहिजे. जसं की क्रिकेटचा देव ज्याला आपण संबोधतो सचिन तेंडुलकर याच्याकडे असंख्य फटके होते. प्रत्येक चेंडूला 2 या 4 फटक्याने सीमारेषेबाहेर पाठवण्याची त्याच्यामध्ये क्षमता होती. पुन्हा एकदा पियुष पाठीमागवर विकेटचा मारा. इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडू जाते लॉंग ऑफला. चांगले क्षेत्ररक्षण आहे तिथे. हर्ष भोईर चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे हर्षने सुद्धा. बघा जेव्हा आपल्या संघाकडे मुख्य जागेवर क्षेत्ररक्षण करण्याची गरज असते तेव्हा चांगले उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षक आपण मुख्य जागेवर निवडतो. मग लॉंग ऑन असो मिड विकेट असो लॉंग ऑफ असो या जागेंवर आपले संघातील उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षक नेहमीच तैनात असतात. बघूया अजूनही ब्रेक थ्रू मिळालेला नाही. सॉरी सुजित बाद होऊन परतल्यानंतर इथे फुलटॉस चेंडूला भिडकावून दिला. क्षेत्ररक्षक नाही तिथे. बघूया काय निर्णय ते पंचांचा. तोडून मापून मारलेला हा षटकार. अरे बघ चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. एक फलंदाज बाद झालेल्या सुजितच्या रूपाने सॉफ्ट डिसमिसल झाला होता. त्यानंतर वन डाऊनच्या पोझिशनवर आलेला निशांत मात्र खाते उघड षटकाराने करतो. या षटकाराने धावसंख्या झालेली आहे ती 22. 12च्या पुढील सरासरी जेमतेम 13 धावा प्रत्येक षटकामागे तुम्हाला राखायचे आहेत. त्या अनुषंगाने फलंदाजी होतंय केली जात आहे. पियुष शॉर्टपिच चेंडूला इथे मात्र लेट कट केलंय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण करतोय. दुहेरी धाव मात्र रुपेश आणि निशांत पुरी करतोय. या दुहेरी धावाने धावसंख्या होते 24. बघा सरासरी राखून चांगली फलंदाजी करत आहेत. विकेटी सांभाळत आहेत. सरासरी हे राखत आहेत आणि सामन्यावर पकडही ठेवलेली आहे. पियुष पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटचा मारा. शॉर्ट पिच चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू जाईल जाईल सीमारेषे बाहेर चौकार. अरे विषयाला ट्रेंडिंग इथे मात्र या चौकाराने धावसंख्या झालेली आहे ती 28. 14ची सरासरी राखलेली म्हणजे आवश्यक सरासरीपेक्षा थोडी 2 पावले पुढे आहेत. एकंदरीत बघूया आता 28 धावा झालेल्या आहेत. या षटकामध्ये
विकेटची आवश्यकता आहे, धावगती रोखण्याची आवश्यकता आहे आणि या षटकामध्ये जबाबदारी कुठल्या गोलंदाजाकडे दिली जाते. नक्कीच आर्यन भोईरकडे कर्णधाराने सुपूर्द केलेला आहे चेंडू, कारण विश्वास आहे आर्यन भोईरकडे. कदाचित अजून एक गडी ते आपल्या संघाच्या खात्यामध्ये मिळवून देऊ शकतात. थोडासा दबाव आहे प्रतिस्पर्धी संघावर, तो वाढवण्याचा प्रयत्न करू शकतोय. स्वतःवर दबाव आहे मात्र प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकायचा आहे. संघर्षातून मित्रांनो तुम्ही नक्कीच एक नव्या उमेदीने नव्या जिद्दीने खेळ केलात तर त्याच्यावर विजय संपादन करणं, त्याच्यावर मात करणं तुम्हाला सुकर जाणार आहे, सोपं जाणार आहे. नाही, हर्ष भोईरकडे चेंडू सुपूर्द केला जातोय. विचार पुन्हा बदललेला आहे, कारण हर्ष भोईर बघूया गोलंदाजीसाठी चांगले ओळखले जातात. विकेट घेण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे आणि इथे संघाला एक विकेट महत्त्वाची आहे, कारण सलामीवीर रुपेश चांगली फलंदाजी करून अजूनही खेळपट्टीवर आहेत. जोपर्यंत रुपेश खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धोका असेल प्रतिस्पर्धी संघाला. दिवा स्पोर्ट दिवा संघाला जयदुर्गा सुरई ए आणि दिवा स्पोर्ट दिवा या दोन्ही संघांमध्ये चालू असलेला आजच्या दिवसातील पहिला सामना खूप वेळ घेतलेला आहे. कृपया दोन्ही संघांना विनंती असेल, या सामन्यासाठी बराचसा वेळ आपला गेलेला आहे, त्याची भरपाई करा, आम्हाला सहकार्य करा. हर्ष पुन्हा एकदा लेफ्ट ओव्हर विकेट, पुन्हा एकदा चेंडूला मात्र लेट कट केले. डीप पॉईंटला तिथे क्षेत्ररक्षक आहे. इथे धावचीची संधी आहे, काय घडलंय तेथे? फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. विषयाला तिथे येणाऱ्या फलंदाजाला ती संधी असावी, त्यांच्याकडे ही क्षमता होती की त्यांचा निर्णय धाव घेण्याचा चुकीचा ठरला. मात्र प्रश्नचिन्ह. नवीन फलंदाज येतोय केतन. दोन्ही फलंदाज जे आता आहेत ना, ही बिनीची जोडी, ही मुख्य जोडी आहे संघाची. भले ही स्वतःच्या खात्यात विकेट नसेल तरी मात्र पहिल्याच चेंडूवर हर्ष याला विकेटचा आनंद मिळाला, जरी स्वतःच्या खात्यात नसेल तरी. हर्ष लेफ्टम ओव्हर द विकेटचा मारा. इथे बघा पडल्यानंतर चेंडू काहीसा मूव्ह होतो, बाहेर निघतोय, वळण घेतोय. डावखुऱ्या फलंदाजाला हीच एक देणगी लाभलेली असते, नैसर्गिक देणगी. अनेक गावागावांमध्ये डावखुरे गोलंदाज आहेत, मात्र उजव्या हाताच्या फलंदाजांना नक्कीच नेहमी बुचकल्यात टाकणारी गोलंदाजी त्यांच्याकडून होत असते. निशांत समजलं नाही या चेंडूला. बघूया इथे काय घडणार आहे. हर्ष फुलटा चेंडू, इथे खराब चेंडू. क्षेत्ररक्षक करेल तर काय करेल, चेंडू जाईल त्याच्यावरून सीमा रेषेबाहेर, चौकार. ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. फक्त चालते इथं चालते रे. पुन्हा मी आवाज देऊ इच्छितो. भावळे ब आणि मयू 11 धामणगाव, कृपया आपण सहकार्य करायचं आहे पुन्हा एकदा. हर्ष इथे मात्र आता शॉट ऑफ पूल आणि चेंडू झालाय गोल. जाईल जाईल सीमारेषे बाहेर षटकारासाठी.
क्या बात आहे. 14 चेंडू आणि 24 धावांची दिमागदार खेळी खेळतोय. इथे मात्र बघूया चेंडू टाकून झाले 4 आणि धावसंख्या धावफरकावर आहे ती 39. आत्ता मात्र फक्त 24 धावांची आवश्यकता आहे. या षटकातील चेंडू टाकून झालेले आहेत 4, म्हणजे एकंदरीत 2 षटकं आणि या षटकातील 2 चेंडू तुमच्याकडे शेष आहेत. सामना आता असं वाटतंय की आपल्या बाजूने खेचून आणलेलं आहे जयदुर्ग सुरई ए संघाने. दोन्ही संघ लढवय्ये संघ म्हणून ओळखले जातात, मात्र कुठेतरी थोडीशी बाजू कमी पडते दिवास्फोट दिवा संघाची. चला, जो चेंडू आपल्याला सुपूर्द केलेला आहे आयोजकांनी त्या चेंडूला आपण खेळण्यासाठी स्वीकार करायचा आहे. कृपया सहकार्य करा, वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. एकंदरीत शेष आहे चेंडू 14 आणि धावा पाहिजे 24. या 2 चेंडूवर खूप काही अवलंबून आहे. हे चेंडू चांगल्या रीतीने हाताळले तर येणाऱ्या गोलंदाजांना 12ची एखादी 10ची सरासरी तरी राहू शकते. मात्र हे 2 चेंडू तुम्हाला चांगल्या रीतीने हाताळायला लागतील. सामना जर अगदी सोपा करायचा असेल तर या 2 चेंडूवर चांगल्या रीतीने खेळायला लागेल दोन्ही फलंदाजांना. स्ट्राईकसाठी सज्ज निशांत. अवांतर एक धाव वाईटच्या स्वरूपात. कुठेतरी गोलंदाज मात्र दिशा आपली भरकटतो, कारण दबाव आहे गोलंदाजावर. षटकार लागल्यानंतर मात्र गोलंदाजाला असं वाटतं की फलंदाजापासून वाचणार कसे. त्या अनुषंगाने फलंदाजापासून दूर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. तो कुठलाही गोलंदाज असो मग तो. पुन्हा एकदा हर्ष निशांतसाठी. इथे मात्र खोडा टप्प्याचा चेंडू होता, फुल टच बॅटवर घेऊन पुन्हा एकदा पाठवलंय सीमारेषे बाहेर षटकारासाठी. थँक्यू. नक्कीच प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण बघितलं क्षणचित्रामध्ये पूर्ण यष्ट्यांचा वेध घेणारा जसा काही चेंडू होता, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. मात्र आडव्या बॅटने त्याला फुलटॉस घेतलं आणि चेंडूला पाठवलं सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने आता मात्र समीकरण अजून सोपं झालेलं आहे. धावसंख्या झालेली 46. 13 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. काय असं प्रेक्षकांना मात्र वाटतंय की 4 षटकामध्ये सामन्याला फिनिश करण्याचा निर्धार केला की काय फलंदाजांनी, आणि त्याच दिशेने आकीगूच करत आहेत. पुन्हा एकदा हर्ष. आता मात्र चांगला चेंडू, चांगली गती परिवर्तन केला होता इथे. शरीरापासून आणि फलंदाजापासून खूप दूर ठेवला होता चेंडू. एकंदरीत पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय आणि निर्धाव चेंडू. इथे 12 चेंडू शेष, 2 षटकांचा खेळ शेष आहे. चला, वारंवार आम्ही पुकारा देत आहोत भावाळे ब संघ आणि मयू 11 धामणगाव नाणेफेकीसाठी या. लगेच आपल्याला सामना खेळायचा आहे, कृपया सहकार्य करा. माजिद सर, आपण फक्त नाणेफेक थोडक्यात घ्या. चला, दोन्ही संघाचे कर्णधार या. आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये जोडलं जायचं आहे. इथे आर्यन येतोय. दुसरे षटक आपलं वैयक्तिक आणि सांघिक चौथे षटक. इथे जर आर्यन यांनी चांगली गोलंदाजी हाताळली तर शेवटच्या षटकामध्ये मात्र क्रिकेट रसिकांना खेळून बसण्याची संधी मिळू शकते. अन्यथा
हलक्या हाताने चेंडूला मात्र फक्त दिशा दिलेली आहे. स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण होते, चांगले फेकी होते, चांगले एस टी रक्षण तिथे पाहायला मिळतंय का? एस टी रक्षकाने तर चांगला चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे कुठल्याही प्रकारे धोका मला तरी वाटते नसेल फलंदाजाला. एस टी रक्षकाच्या हालचालीवरून तसं वाटते की त्यांनी नक्कीच थोडीशी नाराजी व्यक्त केली. प्रयत्न मात्र 100% केले होते. ॲफर्ड जबरदस्त. जे एस टी रक्षकाला आवश्यक होते ते सर्व काही त्यांनी केलं होतं. थ्रो थोडासा आखूड होता, थोडासा अपूर्ण होता. त्या अनुषंगाने तिसऱ्या पंचांकडे निर्णय सुपूर्द केला आहे धावचीतचा. पंच आपण रिव्ह्यू दिलेला आहे का? ठीक आहे, बघूया आपण मन राखूया खेळाडूचं कशा रीतीने तिथे प्रयत्न के. बघा स्क्वेअर लेगला चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी होती, थोडी आखोड फेकी असल्याने एस टी रक्षकाने झोकून दिलं होतं स्वतःला. चेंडू हातात विसावला आणि एष्ट्यांवर त्यांनी स्पर्श केला नाही. चेंडू एष्ट्यांवर खूप लांबून फेकला होता, त्या अनुषंगाने जेव्हा एष्ट्यांवर चेंडू आदळला तोपर्यंत सुरक्षित फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये. चांगली पंचगिरी तिथे पाहायला मिळाली आपल्या दोन पंचांकडून. स्क्वेअर लेगला दक्ष पंच तिथे पाहायला मिळत आहेत. जर एष्ट्यांना हाताने स्पर्श करून जर उद्ध्वस्त केला तर कदाचित संधी निर्माण होऊ शकली असती, मात्र दुरूनच एस टी रक्षकाने आपलं कौशल्य दाखवलं. खूप चांगला प्रयत्न केला होता दोन्हीच्या अंदाजाने, मात्र यश आलं नाही, कारण रनिंग बिटवीन द विकेट तितकीच निशांद्याची लाजवाब. अशा रीतीने 2 धावा, पूर्ण 2 धावाने 49 धावा झालेल्या आहेत. 14 धावांची आवश्यकता, 10 चेंडू शेष. हो, काय घडलंय तिथे? सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल का? पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहिला, अपेक्षेप्रमाणे उचली घेतली नाहीये आणि निर्धाव चेंडू जातोय. 9 चेंडू, 14ची आवश्यकता. पुन्हा बघूया काय घडलंय इथे काय घडलंय. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर अचानक उचली घेतली. काय करेल फलंदाज तिथे? वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत फलंदाजावर. कधी कधी चेंडू उचली घेतोय, कधी खाली राहतोय, कधी आउट स्विंग होतोय. 8 चेंडू, 14 धावांची आवश्यकता. काय दडलंय या चेंडू मागे? आर्यनकडे शेवटचे षटक का दिलं? इथे मात्र दिशाहीन चेंडू. पंच वळतायत आमच्याकडे. प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता, खेळाडूपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या 50, 13 धावांची आवश्यकता. चेंडू शेष आहेत 8. हो, इथे खोडवा टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण करतो. पुन्हा इथे रंगत निर्माण होते. काय सामन्याने वळण घेतलंय, संधी निर्माण झालेले आता मात्र दिवास्फोट दिवा संघाच्या दृष्टीने. 7 चेंडू, 13ची आवश्यकता. हो, उजव्या ऐटीच्या बाहेर या षटकातील दुसरी अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. 12ची आवश्यकता. चेंडू आहेत 7-12चा जणू काही उतार आहे ते पाहायला मिळतो आपल्याला. खासदार चषक 2025ची रंगत. इथे खोलवा टप्प्याचा हेलिकॉप्टर उडवले, क्षेत्ररक्षक आहे मात्र दूर राहील आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. दिल्लीला जाणार हलवून सारी सुतरे, वाघ भिवंडीचा यो दिल्लीला जाणार हलवून सारी सुतरे. कसा निवडून आला या आल्या मामा सुरेश. थँक्यू. नाणेफेक करून घ्या लगेच. षटक संपताच तुम्ही तयार राहायचं आहे. पहिल्या आपल्याला नाणेफेक करायची आहे आणि तुम्ही लगेच 1 मिनिट न दवडता क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हा सामना संपतात. थैंक यू योगेश. भवाले बी और धामनगांव के बीच में टॉस होने जा रहा है और टॉस को अंजाम देने के लिए इस वक्त हमारे टॉस बॉक्स से जुड़ते हुए रामदास वैती जी आइए सर. आर के बिल्डर एंड डेवलपर्स टॉस बॉक्स रामदास वैती जी के हाथों से, उनके शुभ हाथों से टॉस यहाँ पर किया जा रहा है.
भवाले बी का कॉल रहेगा। देखना है हेड कहना है और आया भी है हेड। खूब खूब धन्यवाद वैती जी। टॉस को जीता है भवाले बी ने और सिर्फ हम आपका डिसीजन जानना चाहेंगे, टॉस जीता क्या करने जा रहे हो? शतरक्षण। आप फील्डिंग करने का फैसला है। इस मैच के तुरंत ही बाद आपको फील्डिंग लगानी होगी, लेकिन ये जो मैच है 4-4 ओवर का मैच रहेगा। यस, ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू। धन्यवाद सर. इथे बघूया सामना अगदी सोप्या स्थितीत पोहोचलाय. 6 चेंडू आणि चेंडूमागे एक अशी धावसंख्या, 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. शेवटच्या चेंडूवर जो षटकार लागला त्याने पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवलेला आहे जयदुर्गा सुरे ए संघाने. स्ट्राईकसाठी सज्ज केतन. हो हो, इथे बघा चेंडूने वळण घेतलंय. काय चेंडू वळणदार टाकला होता, लेग स्पिन. युजवेंद्र चाहलच्या अंदाजाने या चेंडूला हाताळलं होतं. चमत्कार करेल का अजय? हो, इथे पहा, खराब खराब फेकी. वाईटच्या स्वरूपात एक आणि त्यानंतर ओव्हर थ्रोच्या स्वरूपात, बाईटच्या स्वरूपात एक. 2 धावा एकंदरीत. आता मात्र 4 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू. चांगली शैली आहे अजय याची. मात्र अशा ठिकाणी नशीब ही तुम्हाला साथ देणे गरजेचे आहे. जादू तुमची चालायला हवी. इथे मात्र हा चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर आणि या स्पर्धेतून बाहेर होईल दुर्भाग्यवश संघ दिवा स्पोर्ट दिवा. हार्ड लक दिवा स्पोर्ट दिवा. तुमचं कौतुक आणि विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. जय दुर्गा सुरई संघ अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर नक्कीच या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू सकाळच्या सत्रात पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजांवर नक्कीच फलंदाजांची हुकूमत पाहायला मिळाली. 62 धावा आणि 63 धावा पार करणं म्हणजे साधंसुद्धा काम नव्हतं आणि ते काम अगदी सहज शक्य केलं आणि एकंदरीत फिनिशरची भूमिका पार पाडली असा विस्फोटक फलंदाज निशांत ठरतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. नॉट आउट 42-42. चला निशांत, आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचं आहे. नक्कीच निशांत यांनी अष्टपैलू